तर बातमी अंगारकीची. अंगारकीसाठी सिद्धिविनायक मंदिर मुंबईतलं सज्ज आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिरात अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीकडून खास एसी बस सेवा पुरवण्यात आली आहे. दादरचा कबूतरखाना ते रवींद्र नाट्य मंदिरपर्यंत ही बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. अंगारकी निमित्त लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. त्यासाठी मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी. अंगारकी चतुर्थी निमित्त आपण बघतोय की मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर हजारो भाविक जे आहेत ते गणपतीच्या दर्शनाला आलेले आहेत. मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून जे आहे ते मुखदर्शनाला सुरुवात झालेली आहे. मात्र मध्यरात्री काही प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळे कुठेतरी भाविकांची गर्दी ती होती कमी होती. मात्र पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे आपण हजारो भाविक जे आहे ते सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर बघू शकतो. सिद्धिविनायक ट्रस्टने यावर्षी जे आहे ते एसी बसेसची सुविधा केली आहे. कबूतरखाना ते रवींद्र नाट्य मंदिर या दरम्यान ही बसेस असणार आहेत, त्यामुळे अनेक भाविक जे आहेत या सुविधेचा लाभ घेतात. त्यासोबतच आज दुपारी 10वीचा निकाल लागणार आहे, त्यामुळे आपण अनेक विद्यार्थी जे आहेत ते श्रीच्या दर्शनाला आलेले बघतोय. त्यामुळे कुठेतरी आज अंगारकी चतुर्थी निमित्त हजारो भाविक जे आहेत ते आपल्याला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर सिद्धिविनायक दर्शनासाठी पाहायला मिळतात. कॅमेरामॅन नारायण परमार सोबत वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. Karata